आज आपण बोलणार आहोत शेतात पिकांची नोंदणी आणि खर्च व्यवस्थापन कसं करावं याबद्दल। शेतीत नफा वाढवायचा असेल तर पेरणीपासून कापणीपर्यंतचा प्रत्येक खर्च नोंदवणं अत्यंत महत्त्वाचं असतं। अनेकदा आपण बी बियाणं, खतं, पाणी, मजुरी यावर किती खर्च झाला हे अंदाजानं सांगतो, पण अचूक नोंद झाली नाही तर शेती खरंच नफा देते की तोटा हे आपल्याला कळतच नाही। पिकांची नोंदणी करण्यासाठी तुम्ही साधी डायरी पद्धत देखील वापरू शकता किंवा मोबाईल ॲप्स जसं फार्मर बी, किसान डायरी किंवा फार्मर बुक यांचा वापर करू शकता। पेरणीची तारीख, वापरलेलं बियाणं, खते, फवारणीचे दिवस, आलेला खर्च ही प्रत्येक माहिती नोंदवून ठेवल्यास पिकाचं संपूर्ण विश्लेषण सहज करता येतं। शिवाय खर्च कुठे जास्त लागतोय, कुठे बचत करता येईल हे लगेच समजतं। यासोबतच उत्पादन किती मिळालं आणि ते कुठं किती दराने विकलं हे लिहून ठेवलं तर प्रत्यक्ष नफा स्पष्ट दिसतो। पुढच्या हंगामात कोणतं पीक फायदेशीर ठरणार, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करायचा हे व्यवस्थित ठरवता येतं। व्यवस्थित नोंदी ठेवणं म्हणजे शेतीला व्यावसायिक पद्धतीने चालवणं। तेव्हा शेतकरी मित्रांनो, शेतात कष्ट जितकं आवश्यक आहे तितकंच नियोजन आणि नोंदणीची देखील गरज आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।